आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। अखेर गुड न्यूज आली, खात्यात 2000 रुपये म्हणजेच की पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली। करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात 22वा हप्ता होळीच्या आधी जमा केला जाण्याची शक्यता आहे। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही त्यांचा हप्ता रोखला जाण्याची शक्यता आहे। लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या। 2000 रुपये होळीच्या आधीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। 1 मार्चपासून नव्या बदलामुळे ताटातून आता भात गायब होण्याची भीती। राशन कार्डावर तांदळाऐवजी गव्हासोबत आता मक्याचा देखील शिधा मिळणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्यांसाठी निधी जारी करण्यात आला। येत्या 2 दिवसात डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपये थेट जमा केले जाऊ शकतात। हिंगोलीमध्ये हळदीचे भाव घसरले। 15,500पासून 200 ते 250 रुपयांनी दररोज भाव कमी होत आहेत। हळदीला सध्या भाव आहे 13,250 रुपये। सामायिक सातबाऱ्यातील प्रत्येक खातेधारकांची आता होणार स्वातंत्र्य नोंद। मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला। लाल मिरचीचा तिखट झटका। जास्त पावसाने उत्पादन घटले। ग्राहक, शेतकरी आणि व्यापारी तिघे देखील चिंतेत आहेत। आवक घटली। क्विंटल मागे 100 रुपयांपर्यंत वाढ झाली। शहरातील सध्याचे दर या ठिकाणी किलोप्रमाणे बघू शकतात। पुढील 16 तासामध्ये 9 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, गारपीट आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता। IMDने अलर्ट जारी केला। यामध्ये आपला महाराष्ट्र देखील आहे। महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला। यंदाही आंबा थोडा कडूच हवामानाने फसविले। पुनर्मोहरामुळे झाली फळगळती, त्यात विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव। कर्ज निवारण योजनेमध्ये त्या 10,000 शेतकऱ्यांची शोध मोहीम। कर्जमाफीसाठी गाव पातळीवर विशेष मोहीम ठेवण्यात आली। आधार कार्डसाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले। मक्का उत्पादक शेतकऱ्यांकडून सरकारच्या धोरणाला निषेध। खुल्या बाजारामध्ये मक्याला केवळ 1200 ते 1500 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे। मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका कधी होणार याकडे राज्यांचे लक्ष लागले आहे। अखेर 223 निवडणूक कार्यक्रम सुरू। ग्रामपंचायतीचा प्रभाग रचनेची प्रक्रिया जाहीर करण्यात आली। 4 मे रोजी अंतिम रचना प्रसिद्ध होणार। ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 4 महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार। कांदा बीज उत्पादक शेतकरी अडचणीत। मधमाशांची पिकांकडे पाठ। अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा ट्रम्पला झटका। भारतासाठी करदर 18% 10% यंदा 8,300 नवीन बस ताफ्यामध्ये दाखल होणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्धार। महाराष्ट्रात मुसळधार पाऊस म्हणजेच की राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे। सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच की 11 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला। यामध्ये सोमवारी अहिल्यानगर, धाराशिव, सांगली, बीड, सोलापूर, लातूरमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल। त्यानंतर सोलापूर, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर आणि धाराशिवमध्ये मंगळवारी हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला। एसटीतील सवलतधारकांना आता मिळणार NCMC कार्ड वितरण सुरू करण्यात आले। आजपासून वितरण होणार। कॅशलेस सुविधेसाठी लागणार बेसिक बॅलन्स बसस्थानकात साधावा, यासाठी संपर्क। होळीनिमित्त नरेगा मजुरांना 67 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। मनरेगा आयुक्त डॉक्टर भरत बाष्टेवाड यांची माहिती। 27 फेब्रुवारी पूर्वी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस विक्री करावा। कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतकऱ्यांना आवाहन। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता लवकरच खात्यात जमा होणार। आपण तारीख बघूयात। शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे। लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांना वितरित केला जाणार, ज्यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना 2000 ते 4000 रुपये मिळतील। आता 4000 रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार तर हे देखील आपण पुढे पाहणार आहोत। सध्या या योजनेचा 8वा हप्ता अद्याप
जमा न झाल्याने राज्यातील लाखो शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली. तर 8वा हप्ता 2,000 रुपये हे होळीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. म्हणजेच की PM किसानचे 2,000 आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये अशी मिळून एकदाच 4,000 रुपये राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना मागील 7वा हप्ता आला नाही त्या शेतकऱ्यांना 7वा हप्ता, 8वा हप्ता, त्यानंतर PM किसानचे 2,000 रुपये असे एकूण 6,000 रुपये त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. सूर्यघर योजनेला महाराष्ट्रामध्ये पायबंद, सरकारची दुपटी भूमिका. वर्षभराच्या वीज वापरा इतकीच सौर क्षमता सबसिडी वाचवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय. खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर शासनाने 26 नोव्हेंबर 2025 रोजी कर्जाच्या वसुली स्थगिती व कर्ज पुनर्गठनाबाबत परिपत्रक काढले. तरी देखील बँकांच्या नोटिसांनी शेतकऱ्यांची झोप उडाली. आपल्या राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नोटिसा बँकांकडून येत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर कर्ज माफीबद्दल महत्त्वाचा निर्णय घ्यावा अशी आता शेतकरी मागणी करीत आहेत. राशन दुकानातून दरमहा तांदूळ गहू मिळतो, साखरेचा मात्र आता पत्ताच नाही. दरमहा बसतोय फटका. सणासुदीलाच वितरण होत असल्याने लाभार्थ्यांमध्ये संताप. खरीप नुकसान भरपाईची रक्कम खात्यात जमा, शेतकऱ्यांना दिलासा. या ठिकाणी बघू शकतात, हेक्टरी 17,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. गोंदिया जिल्ह्यातील अपडेट. राज्यात हजारो तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 9,000 शिधापत्रिका धारकांचे आता धान्य बंद होणार. निकषात न बसणारी 6 महिने धान्य न नेलेल्यांचा यामध्ये समावेश असणार. चुकाऱ्यांसाठी मागितले 295 कोटी, दिले 78 कोटी. शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली. शेतकऱ्यांची कोंडी कायम. गोंदिया जिल्ह्यातील अपडेट. नवीन हरभरा बाजारात येण्यापूर्वीच भाव घसरले. गत आठवड्यात प्रति क्विंटल 5,400 रुपयांवर व्यवहार होणारा हरभरा सध्या सुमारे 5,000 रुपयांच्या खाली आला आहे. संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदान वाटप, शेतकऱ्यांची निराशा. 22,500 रुपये प्रति हेक्टर मंजूर होऊन देखील मिळाले केवळ 12,500 रुपये अनुदान. वसमतच्या केळीला मिळाला सोन्यासारखा भाव. रमजान पूर्वीच प्रति क्विंटल 2,100 रुपयांचा उच्चांक. 2 महिन्यांपूर्वीच झाली होती केळींच्या भावामध्ये घसरण. जन्म मृत्यू नोंदणी 21 दिवसात बंधनकारक. वेळेत नोंदणीचे केले आहेत आवाहन. अहिल्यानगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना बनावट खतांचा पुरवठा, बोगस खतांची रॅकेट. गुजरात, सोलापूर, नांदेडहून आले खत. शेतकऱ्यांचे थकीत चुकारे आणि बोनस लवकरच खात्यात जमा होणार. खासदार प्रफुल्ल पटेल यांची माहिती. आता कुत्रा चावल्यावर मिळणार नुकसान भरपाई. डॉग मेडिक्लेम. कुत्र्याने एखाद्याला चावा घेतल्यास मिळणार नुकसान भरपाई. 80% खर्च दिला जातो शस्त्रक्रियावर. महाराष्ट्रासह 22 राज्यांमध्ये एप्रिलपासून SIR. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निवडणूक आयोगाने दिले पत्र. आठवड्याभरात सातत्याने बदलत आहेत तुरींचे दर. 7 ते 8 हजार रुपयांमध्येच होत आहे घट आणि वाढ. बाजार समितीत आवक कायम. आंबा मोहरला. ढगाळ हवामानामुळे उत्पादक शेतकरी चिंतेत.